मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला। मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला। मुंबई महापालिकेत सत्ता आल्यास शहरातील वायू प्रदूषण कसं कमी करता येईल या संदर्भात काँग्रेस नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी वेगळी योजना मांडली। जाहीरनामा प्रसिद्ध करताना वर्षा गायकवाड यांनी गेल्या काही वर्षात मुंबईतील हवा गुणवत्ता सातत्याने खालावत असल्याचा मुद्दा उपस्थित केला। काँग्रेसच्या या घोषणेमुळे आगामी निवडणुकीत प्रदूषण हा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे। मुंबईच्या भविष्याशी खेळ करणारा जो सगळ्यात मोठं मुंबईचं संकट आलेलं आहे, ज्या संकटाचा मी काल उल्लेख केला ते म्हणजे मुंबईवर आलेलं वायू प्रदूषणाचं सगळ्यात मोठं संकट आहे। आता आपल्याला सुद्धा मी काल एक डेटा दिले आणि डेटाच्या माध्यमातून आपल्यासमोर एक भूमिका सांगितली की ज्या तऱ्हेने आज मुंबई जर बघितलं तर देशामधल्या सर्वाधिक प्रदूषण महानगरामध्ये मुंबईचा नंबर हा सगळ्यात वरचा नंबर लागतो। आपण दिल्लीकडे चाललोय का? याचं कारण असं आहे की आपण बघतोय की मुंबईच्या बहुतेक भागामध्ये जो आहे AQI हा जवळपास 150-200 आहे आणि काही भागामध्ये तर हा AQI जो आहे 300 पेक्षा पण जास्त आहे, ज्याचा मी काल सुद्धा उल्लेख केला। मुंबई शहरामध्ये जवळपास 5100 जे आहे ते मृत जे आहे ते प्रदूषणामुळे होतात। ही गोष्ट खूप गंभीर घेण्यासारखी आहे आणि यावर काम करण्याची आवश्यकता आहे। आज आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाने लोकांचा श्वास जो आहे चाललेला आहे तो श्वासोश्वास जो आहे तो धोक्यात आलेला आहे आणि अशा वेळेला IIT बस बी असेल किंवा निरीचा रिपोर्ट असेल याच्यामध्ये 71% जे धूळ कण आहेत हे या कन्स्ट्रक्शनच्या कामामधून बांधकामाच्या कामातून येते। याचा पूर्ण परिणाम जो आहे तो लोकांच्या आरोग्यावर होत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।